येत जा मग अधून मधून. हा तुमचंच घर आहे. येणार, हक्कानं येणार, न बोलवता येणार. अहो आपल्यामध्ये व्यवहार आहे म्हणून काय नातं तुटतं थोडी. होय येणार मी, फक्त हप्त्याचे पैसे वेळच्या वेळी देत चला, मन सुखावतं माझं. एवढा आडवा तिडवा हात मारलाय माणसानं जेवणावर, तरी व्यवहाराचं बोलणं काही सोडीना. काही म्हणालात? मी काय नाही बोलले. ते काहीतरी बोललात तुम्ही, मनातल्या मनात कुजबुज 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 कुजबुज. विनोद आला हिरा. हप्त्याचे पैसे वेळच्या वेळी मिळायला हवेत, कळलं? हो, आम्ही काही ना काहीतरी सोय करूच नक्की. करायलाच पाहिजे. बोला बाय, चला बाय. नीच बिय नाही. एवढं खाल्लं, एवढा पाहुणचार घेतला, तरी बी याच्याकडनं व्यवहार सुटना. काय करायचं याचं आता? आणि मग सुधाकर भाऊजी आहेतच वाटणी मागायला. ते काय नाही, तुम्हाला मदत करायचीच आहे ना, मग घरच्यांना आधी वाटणी करायला सांगा. ज्याच्या वाट्याला जेवढं येईल तेवढा तो हप्ता भरेल. मग आपल्या वाट्याला जी जमीन येईल ना, त्यात आपण काहीतरी पिकवूया. आपल्याला 4 पैसे मिळतील आणि आपलं कर्ज पण फिटेल. काय बोलताय? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही. परत 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 सतत शेतीचा विषय. अहो मी करीन ना, तुम्ही नका काळजी करू. मी तात्यांची मदत घेईन, वाटलं तर 4 माणसं कामाला ठेवीन, पण चांगली शेती करीन. अहो मी कधीपासून सांगण्याचा प्रयत्न करतोय, जरा तरी समजून घ्या. अहो माझं घर आहे, घरातली माणसं माझी आहेत. रंजू माझ्याशी कशीही बोलत असेल, माझ्या आईसारखी हो. दादा जण माझं पटत नाही ना, त्याला वाटतं त्याचा स्वभाव नाही. ठीक आहे, त्याचा स्वभाव तसा असू द्या, पण माझं मन तसं नाही ना. आजी मला शिव्या देते, काय बी करू द्या, मला काय नाही वाटत. उलट तिची सावली आजूबाजूला सतत राहावी असं वाटतं. हे वाटणे बिटणे माझ्याच्यानं होणार नाही. सगळ्यात महत्वाचं, हे घर काय मी तुटू देणार नाही. अहो मी कुठं घर तोडायला सांगते का घरातल्या माणसांविषयी काही वाईट सांगते? एवढ्यानं काही घर तुटत नसतं. आणि घरात किती भांडणं होतात ना, माझं मला माहिती. मला एवढंच म्हणायचंय का कागदावर तरी वाटण्या झाल्या पाहिजेत. म्हणजे ज्याच्या वाट्याला जेवढं येईल तेवढा तो हप्ता भरेल ना. मी तुम्हाला एकट्याला पैसे भरू देणार नाही आणि इथून पुढे तुमचं काय ऐकणार पण नाही. तुम्ही जास्त विचार करू नका, झोपा. काय चिमणे, काय झालं गड्या? हा, तुला कोणी काय त्रास दिला का? तुझं नाव सांग मला. 2 तुकडे करतो, फाडून टाकतो, काढून टाकतो त्याला. हे कसं झालं? तू कॉलेजमध्ये असताना एका मुलानं तुला छेडलं होतं, तुला त्रास दिला होता, त्याचा हात तोडून टाकला होता मी. हो, पण त्याचा या भाजण्याशी काय संबंध आहे? संबंध आहे. तुला त्रास झाला, मला त्रास झाला. 1 मिनिट, तू मला भाजलं म्हणून स्वतःला भाजून घेतलंयस का?
दादा, काय गरज होती? याने काय साध्य होणार आहे? मला माहिती आहे तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे, तुला माझी खूप काळजी वाटते, पण दादा ह्याच काळजीची मला आता खरंच खूप भीती वाटायला लागली आहे. तू माझ्या बाबतीत हे असं ओव्हर पॉझिटिव्ह वागत राहिला तर खरंच मी आयुष्यात काहीच करू शकणार नाहीये. मला खरंच गुदमरायला लागलंय आता. चिमणे प्रेमानं कुणी हा माझी प्रेम करायची पद्धत थोडी निराळी आहे, आगळी आहे. त्याला मी काय करू शकत नाही आणि त्याच्यामध्ये बदल होणं आता शक्य नाही. त्यामुळे तुला त्रास झाला, तुला कुणी त्रास दिला, त्याचा विषय संपला, त्याचा विषय संपवणार.